राजगुरुनगरमधून बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह आढळल्याची घटना घडली। दरम्यान या चिमुकलींवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना देखील उघडकीस झाली आहे। या प्रकरणी एका नराधमाला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाची महिला आयोगाने देखील दखल घेतली आहे। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये राहणाऱ्या 2 चिमुकलींवर अत्याचार करून हत्या। चिमुकल्या राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नराधमाकडून अत्याचार आणि हत्या। घरात अत्याचार आणि हत्या करून आरोपीने मृतदेह बॅरलमध्ये ठेवले। वर गेल्यानंतर यांनी बघितलं का तिथं पाण्याचा ड्रम असतो, बॅलर त्या बॅलरमध्ये दोन्ही मृत्यू त्याच्यात सापडले। नराधम आरोपी हा हत्या करून परराज्यात पळून जात होता। पुणे ग्रामीण पोलिसांनी नराधम अजय दासला पुण्यातून अटक केली। टाकीमध्ये ते आढळून आलेले होते। त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे। त्या दृष्टीने अधिक तपास सुरू आहे। आरोपीला अटक केल्यानंतर स्थानिकांकडून राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या। हा सतत अन्याय भटक्या मुक्तांवर होत आहे। मग याच्यावर ऍक्शन घेणार आहेत का नाही मुख्यमंत्री साहेब? आमची मागणी अशी आहे की पोलीस प्रशासनाने काम चांगलं केलं, आरोपीला अरेस्ट केले, मग तुम्ही हैदराबाद पॅटर्न आपल्या खेड तालुक्यामध्ये राबवा, आरोपीचा एन्काउंटर भर चौकात करा, कारण की आपल्या खेड तालुक्यात पश्चिम महाराष्ट्रात सतत अन्याय अत्याचार होत आहे। आरोपींना फाशीची शिक्षा द्या, नातेवाईकांची मागणी। तर पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये चिमुकलींवर अत्याचार झाले आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। त्यानंतर स्थानिक आणि नातेवाईकांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले। गेल्या 7 तासांपासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय। पोलिसांबद्दल जर तुमचा काही रोष असेल तर तुम्ही तसं सांगा। आमची तुमच्याकडेच मागणार ना, अशा गोष्टींना मी उत्तर नाही नका देऊ, पण आम्ही संरक्षण कोणाकडे मागू? तुम्ही मागा, मागणी करा, माझ्याकडेच मागणार ना आम्ही। एकच विनंती आहे की ह्याचं किमान राजकारण करू नका। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याण क्राईम ब्रांचनं आरोपीला शेगावमधून ताब्यात घेतलं होतं। आरोपी विशाल गवळी अपहरण करून अल्पवयीन मुलीला घरी घेऊन आला। अत्याचार करून विशाल गवळीनं अल्पवयीन मुलीची हत्या केली। हत्या केल्यानंतर विशालनं एका बॅगेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह बांधून ठेवला। मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता आरोपीची बायको घरी आल्यानंतर त्यानं सर्व घटना तिला सांगितली। मंगळवारी संध्याकाळी 7:30 नंतर मृतदेहाचं काय करायचं म्हणून योजना आखली। मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधी दोघांनी घरातील पुरावे नष्ट केले। मित्राची रिक्षा बोलावून 9 वाजता बापगावच्या दिशेने जात मृतदेह फेकून दिला। मृतदेह फेकून परतत असताना आरोपी विशालनं दारू विकत घेतली। या घटनेनंतर त्याच्या पत्नीनं विशालला कल्याणमध्ये न थांबण्याचा सल्ला दिला। माझ्या माहेरी निघून जा असा सल्ला पत्नी साक्षीनं विशालला दिला। दादरहून त्याने एक्सप्रेस ट्रेन पकडून शेगाव गाठलं अशी पोलिसांनी माहिती दिली आहे। कल्याणमधून निघाल्यानंतर आरोपी विशाल गवळीनं स्वतःचा फोन बंद करून ठेवला। सीसीटीव्ही आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी शेगाव गाठलं। बुधवारी आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी शेगावमधून अटक केली। बुधवारी रात्री कल्याण पोलिसांनी बुलढाणा पोलिसांकडून आरोपी विशालचा ताबा घेतला। गुरुवारी सकाळी आरोपीला कोर्टात हजर केलं आणि 2 जानेवारीपर्यंत आरोपी विशालला पोलीस कोठडी सुनावली आहे। लैंगिक अत्याचार करून हत्या केली, लक्षात घ्या। त्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे त्या भागातले खासदार चिरंजीव गप्प काय? या हरामखोराला फाशी होणार। पोलिसांनी त्या पद्धतीने त्यांची कारवाई चालू केलेली आहे। एवढंच नाही, या भागामध्ये आणखीनही असे लोक आहेत, स्थानिक महिलांनी सांगितलं, मुलं येतात, गंजाडी आहेत, आणखीन तिथे उपद्रव करतात, अशांनाही सोडण्यात येणार नाही। सगळ्यांवरती कठोरात कठोर आम्ही कारवाई करू। लोकांनी संस्कारातून माणसं तयार झाली पाहिजे, हे फार आवश्यकता आहे आणि शासन कडक त्यांना झालं तर नक्कीच दुसरा माणूस विचार करेल अशा घटना। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी तिथल्या पोलीस कमिशनरला फोन केला आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आता या सगळ्या हे जे लोक आहेत यांना अशा शिक्षा दिल्या पाहिजेत की दुसऱ्या माणसाला
मला वाटतं ही धाडसच होता कामा नये, असं आता काहीतरी कायदा करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आणि कालच मला वाटतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जाऊन त्या पीडित परिवाराची भेट घेऊन आलेत आणि त्यांना दिलासा दिलेला आहे. फास्ट ट्रॅकला केस घेऊन या ठिकाणी फाशीची शिक्षा लागली पाहिजे, यासाठी सरकार पूर्णपणे गांभीर्याने या ठिकाणी या घटनेकडे पाहते. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा केली आहे. कल्याणमधील घटना गंभीर, विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला अटक झाली, आता हा खटला जलद गती न्यायालयात चालवा. आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा, असं त्यांनी म्हटलंय.